मावशी आले आले. उगा लहान पोरावानी करू नकस, जरा शांत राहा. आदिपती या जरा फ्रेश होऊन या, आम्हाला बोलायचंय तुमच्या संग. नाही बोला की, मी काय फ्रेशच आहे, आपण काय फ्रेशच असतोय, बोला. नाही अलीकडे जरा जास्तच फ्रेश दिसताय. म्हणजे नाही म्हणजे बरं वाटतंय तुम्हाला जरा असं बघून. सुनबाई घर सोडून गेल्यानंतर तुमचा चेहरा अगदी चंद्राला ग्रहण लागल्यावानी झालता. आता जरा उजळल्यावानी वाटतोय, बाकी काही नाही. सावरलाय तुम्ही. हा नाही म्हणजे आता जे काय आहे ते स्वीकारायला तर पाहिजेच की. बोला की काय काम आहे. काम काही विशेष नाही, जरा 4-5 दिवसांचं काम आहे. आपल्याला दूध संघाचं कलेक्शन जरा आता वाढवायला पाहिजे. 4-5 गावं काढलीत आम्ही, तुम्ही जरा तिथं जाऊन नियोजन लावून या. काय हो अधिपती, काय झालं? हा नाही ते आता फॅक्टरीची बी कामं आहेत, दोन्ही एकदम कसं मॅनेज करावं जरा. त्याला काय होतंय, तुम्हाला फॅक्टरीत काही 24 तास नाही बसायला लागत. अहो हे दूध संघाचं काम आहे, सकाळ सकाळ गावात जाऊन यावं लागणार तुम्हाला. तिथल्या शेतकऱ्यांशी बोलायचं, त्यांना सांगायचं की दूध आमच्या संघात टाकायचं म्हणून. गावातली 4 माणसं हाताशी घ्यायची आणि हे सगळं करून दुपारी फॅक्टरीत. आहे काय त्यात? तसं आहे, बरोबर आहे, पण आता पण कशाला, का आम्ही येऊ तुमच्या संघ? हा दोघं मिळून जाऊया काय? नाही नाही तुम्ही कशाला, मी बघतो, मी करतो. तेच म्हणलं, आता आम्हाला कसं आहे अधिपती, आम्हाला एवढी दगदग आता झेपायची नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. नाही तुम्ही काय काळजी करू नका, मी करतो. जमल ना व? नाही म्हणजे आम्ही म्हणतोय म्हणून उगाच हो म्हणू नका. नसल जमत तर सांगा आम्हाला तसं. हा नाही नाही तसं काय नाही, मी करतो की. चालतंय मग, उद्यापासून जावा. हा जावा आता, फ्रेश होऊन या. अगं मावशी झाले की ग तयार? तयार तर ते होणारच होते, आता तयारी काय करत्यात ते बघायला हवं. बघू. पर मावशी आपण बॉम्ब कवा फोडायचा? चंचे, यो टाइम बॉम्ब आहे, वेळ आल्यावर फोडायचा. हे बघा मॅडम, हे आमचं प्रेझेंटेशन. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शाळेमधून आम्ही हे प्रोजेक्ट राबवतोय. आम्हाला प्रत्येक शाळेकडून खूप चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हो. म्हणजे तुम्ही मुलांना असं पोलीस स्टेशन मध्ये, फॅक्टरी मध्ये वगैरे प्रत्यक्ष घेऊन जाता? हो हो, अगदी फायर ब्रिगेड, अगदी डम्पिंग ग्राउंड मध्ये घेऊन जातो. वा वा. म्हणजे घनकचरा व्यवस्थापन कसं केलं जातं, ओला कचरा, सुका कचरा, याचं पुढे काय होतं, आणि या पण गोष्टी आम्ही प्रत्यक्ष त्यांना फील्डवरती नेऊन दाखवतो. अरे वा, खूपच छान आहे सर, फार आवडलं मला. अच्छा, हे पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही म्हटलं होतात घेऊन जातात म्हणून, खूपच इंटरेस्टिंग आहे हे. मला सांगा, तुम्हाला याच्यासाठी आमच्याकडून काय मदत लागेल? आम्हाला फक्त तुमची परवानगी लागेल आणि सहलीसारखंच, म्हणजे मुलांना नेण्या आणण्याचा जो खर्च असेल तेवढाच. बाकी आमची तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. ओके, सुपर. अच्छा, हे डम्पिंग ग्राउंड वगैरे तुम्ही म्हटलं होतात, मुलांना पण एकदम वेगळंच वाटत असेल ना? हो, वेगळाच एक्सपिरियन्स आहे. अच्छा, ह्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही पुन्हा घेऊन जाणार का मुलांना? हो. ओके, फारच छान आहे. एक्सक्यूज मी. हॅलो. हां हो हो, आपण करणार आहोत मीटिंग. नाही नाही, शिक्षकांचं वर्कशॉप पण करूया आपण. नाही करूया, फक्त मी नंतरची डेट सांगते तुम्हाला. हो हो करूया आपण. येस येस, मी तुम्हाला डेट कळवते. ओके ओके ओके, थँक्यू, बाय. येस,
सर हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, आपण नक्की करूया. हां, फक्त सध्या जरा मुलांच्या परीक्षा वगैरे सुरू आहेत आणि कार्यक्रम पण आहेत बरेचसे, आणि एकावेळी सगळ्याच मुलांना नाही नेता येणार. पण आपण एक काम करूयात, आपण एखादा वर्ग ठरवूया आता. हां, आणि एक एक वर्ग करत आपण हा प्रोजेक्ट करूया. फारच छान आयडिया, मला फारच आवडली. मी तुम्हाला प्रेझेंटेशनची ईमेल पाठवतो, तुम्ही जरा ती एकदा गो थ्रू करा ओके. आणि मग प्रेझेंटेशन कसं वाटलं ते आम्हाला कळवा, येस. कारण आता आपण निम्मच बघितलंय. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही मेल करा मला, मी बघते. थँक्यू. मावशी निघायचं? शांत राहा, उगा गडबड करू नका. अगं गडबड म्हणजे कसं आहे की ती परत शाळेतनं निघून जातील ना, आणि तूच म्हणलीस ना का स्वतःच्या डोळ्यानं बघितल्याशिवाय विश्वास नाही ठेवणार आहे. शाळा आम्ही सांभाळल्या, आम्हाला येळा माहित आहे. सॉरी मावशी. गाडी काढायला सांगू? गाडी नग, गाडीने गेलो तर आम्ही आलो हे कळल त्यांना. आपण रिक्षाने जाऊया. चालेल, मग मी जाऊ काय? रिक्षा आणाया? जा. देवी अंबाबाई, आज मनापासनं वाटायलंय आम्हाला हे सगळं खोटं ठरावं. आमचे अधिपती तिथं भेटूच नाहीत. आत येऊ का मास्तर? या आला होता तसेच. ते ऐका 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 थांबा. हे बघा, माझ्याकडे आता वेळ नाहीये, त्यामुळे तुमचे एक्स्ट्रा क्लासेस वगैरे मी आता घेऊ शकत नाही. तुमच्या जर काही शंका असतील तर मी तुम्हाला एक वेळ सांगते, त्यावेळी येऊन तुम्ही विचारा. ओके? आता तुम्ही थांबणार काय? माझं ऐकणार काय? हा बोला. जरा वेगळं काम होतं. अच्छा, कसलं काम आहे? आता गणी एक 4 दिवस गणी मधल्या सुट्टीतनं आमासनी जायला लागते बघा. का बरं? ते आमच्या आईसाहेबांनी एक जरा काम सांगितलंय, त्याच्यामुळे गणी मधल्या सुट्टीतनं जायला लागणार. तुम्ही एक अर्ज द्या मला की या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्हाला रोज मधल्या सुट्टीत जावं लागेल असा. अर्ज देतो मी, उद्या लिहून देतो. आता काय बघा, आता मधली सुट्टी झालेली जाईल, मला आजपासूनच जायला लागणार आहे. मग मी आता जातो. आता तेवढा टाइम नाही मला अर्ज बिर्ज लिहून द्यायला. मी उद्या लिहून देतो की आजची तारीख घालतो मी उद्या त्या अर्जावर, काय प्रॉब्लेम नाही. असं कसं चालेल? तुम्ही आज जाणार ना, तर आजची तारीख तुम्ही उद्या लिहिणार? हा म्हणजे आता आजचा दिवस पण जाणार ना, म्हणून मग आजची तारीख पण टाकतो. उद्या रितसर देतो मी अर्ज. अच्छा, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की आजची तारीख तुम्ही उद्या लिहिणार आणि त्यावर मी सही करायची? हा. मला चांगलंच आठवतंय अधिपती, ह्या आधी सुद्धा माझ्या नकळत तुम्ही तुमच्या ऍडमिशन पेपरवर सही. नाही नाही, मग आपण एक काम करूया, जाऊ दे आजच्या तारखेत जाऊ दे. मी उद्याच्या तारखेपासून मग घालतो मग त्याच्यावर सगळं. पण तुम्ही जाणार तर आज आहात. हा, पण आज सांगून चाललंय. असं चालत नाही, असं तोंडी सांगून चालत नाही. अर्ज भरावा लागतो, नियम येतो. असला कसला नियम आहे? तोंडी परीक्षा चालते आणि तोंडी सुट्टीचं सांगितलेलं चालत नाही. काय सांगालाय तुम्ही? हे बघा, मी नाही बनवलेत नियम. मग कोण केलेत नियम? शाळेच्या संस्थापकांनी. सांगा काय नाव आहे संस्थापकांचं? हा सांगा ना. हा, नाही काय करायचं मग आता? मला जायला तर लागतंय. तेवढं बघा की, तेवढं बघा अर्ध्या सुट्टीचं काय तर करा की. जा तुम्ही, उद्या अर्ज दिला तरी चालेल. ओ फिरकी गेला काय? फिरकी गेलाय, बारक्या पोराची फिरकी गेलाय मास्तरीत भाई. येतो उद्या तुम्हाला नाही अर्ज. एवढं काय नाही. चला येऊ काय? थँक्यू मास्तरीन भाई. वेलकम. स्वागत नाही, तसं नाही. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. थांबा 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 थांबा. मावशी, अगं ते बघ अधिपती. चल चल उतरूया. नाही, अगं पण निघून जातील की मग ते. आणि असं नाही पकडायचं आम्हाला. असं नाही म्हणजे मग कसं? आम्ही करू काय करायचं ते. मावशी, अगं चांगली संधी आली आहे, चांगलं रंगे हात पकडू की त्यांना. प्रत्येक गोष्टीची एक येळ असते. ती गोष्ट त्या त्या वेळेलाच व्हायला पाहिजे. चलो चलो.
नको ती स्वप्न दाखवून ठेवलेत. नको ती काय? केवढं भारी स्वप्न दाखवलं होतं निखिल. 30,000ची पगारवाढ काय थोडी थोडकी नाहीये. 30,000 ते 30,000 राहिलेत कुठे आता? हे असंच जर चालत राहिलं ना, शून्यापर्यंत नक्की येईल ते. निखिल, तू प्लीज असं बोलू नकोस. माझ्या बोलण्याने काय फरक पडणार आहे? आपण काय कमी प्रयत्न केलेत का? हा, मिळालं, यश मिळालं नाही ना? आणि तुला अजून होप्स आहेत? खरं सांगू, हे माझे होप्स आहेत का वेडी अशा आहे मला माहित नाही, पण मला असं मनापासून वाटतं की आपण प्रयत्न करायला हवेत, अजून काहीतरी केलं पाहिजे. करेक्ट आहे. मी तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण अजूनही प्रयत्न केले ना तर 15,000ची पगारवाढ मिळू शकते. ती काही कमी नाही. करेक्ट आहे. येस, काहीतरी करायला हवं. इतके प्रयत्न केले पण सगळे फसले. बोलू नये खरं, माझीच बहीण आहे, पण घराला गोचिडासारखी चिकटली आहे. काय करायचं कळत नाहीये. एक तर तुझी ताई घर सोडून जात नाहीये, तिथे तू पण. येस येस येस, अरे ही तर बेस्ट आयडिया आहे. काय आयडिया? अरे यार, हे माझ्या डोक्यात आधी का नाही आलं? म्हणजे अगदी पहिल्या दिवशी तुझी ताई घर सोडून गेली असती. निखिल, उत्सुकता ताणू नकोस. काय करायला हवं होतं म्हणजे पहिल्याच दिवशी ताई घराबाहेर गेली असती. अगं हे बघ, आता तुझी ताई घर सोडून नाही जाणार. काही काय बोलतोयस निखिल? असं कसं शक्य आहे? ऐक, माझं पूर्ण ऐकून घे. आता तुझी ताई घर सोडून जाणार नाही, तू घर सोडून जायचंस. वेळ तू निखिल, मी कसं घर सोडून जाणार आहे? अरे कसं पॉसिबल आहे हे? ऐक, माझं पूर्ण ऐकून घे. हे बघ, मी विचार करून बोलतोय, तू थोडासा विचार कर. डन निखिल. मावशी, म्हणजे तू असं का म्हणतीस मला काय कळलं नाही. कसं? अगं म्हणजे बघ की, आता त्यांना एवढं रंगे हात पकडलं, सरळ सरळ भांड उघडं पडलं की त्यांचं, पण तरी बी त्यांना काय बोलायचं नाही असं का म्हणतीस? जाऊ दे, तुला नाही कळायचं. म्हणजे सॉरी मावशी, मी लहान तोंडी जरा मोठाच घास घेते, पण तुझ्या डोसक्यात काय चाललंय ते जर मला कळलं ना तर मला पुढची पावलं टाकायला सोपं पडेल बघ. तुझी पावलं आम्ही सांगतोय त्याच वाटेवरनं टाक, त्यातच तुझं भलं आहे. आणि चंची, दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी गरम खायच्या असतात त्या गरमच खाव्यात, आणि ज्या थंड करून खायच्या त्या थंडच खाव्यात. चल जा आता, आमचं डोसकं खाऊ नगस, झोपू दे आम्हाला. होय. इरा, काय ग? काय चाललंय? ए इरा, अगं काय करतेस? कुठे कुठे चाललीस तू? मी हे घर सोडून चाललीये. का? आता काय झालं? निखिलच्या आई बाबांनी मला अल्टिमेटम दिलाय. म्हणजे म्हणजे काय विचारताय बाबा? त्यांनी मला घर सोडून जायला सांगितलंय, तेही आजच्या आज. त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की जर तू आजच्या आज घर सोडून गेली नाहीस तर यापुढे तुझा आणि निखिलचा संबंध राहणार नाही. वे इरा, आम्ही बोलतो त्यांच्याशी, पण तू असा तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नकोस. बाबा, आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नाहीये. जेव्हा बोलायचं होतं आणि जिला बोलायचं होतं तेव्हा तर तुम्ही बोलला नाहीत, म्हणून हा दिवस उगवलाय, कळलं? जाऊ दे, असू दे. माझ्या नशिबाचे भोग आहेत, मला ते भोगावेच लागणार आहेत. माझी कुणाबद्दल काहीही तक्रार नाहीये. निघते मी. अगं काय करते इरा? हे काय असं अचानक? आम्हाला वाटलं सगळं सुरळीत चाललंय.
हा निखिल येऊन माफी मागून गेला आणि मग आता हे काय असं? अहो पण ते निखिलने केलं ना बाबा. त्याच्या आई वडिलांनी तर नाही केलंय. आणि निखिलने मला स्पष्टपणे सांगितलंय की जर तू आज घर सोडलं नाहीस तर तू मला कायमची विसरून जा. आता मला निखिलला विसरणं तर शक्य नाही. जर माझ्या नशिबात हे घर सोडणं असेल तर सोडते मी. अगं, इरा, प्लीज प्लीज थांब ना. वेडेपणा करू नकोस. ताई प्लीज आता मला थांबवू नकोस. तू जाऊ दे मला. इरा, मी तुझी ताई म्हणून तुला सांगते. तुला शपथ आहे माझी. तू या घराबाहेर पाऊल सुद्धा टाकणार नाहीस. काय अधिपती, झोपायच्या तयारीत? हा आता झोपणार. एकटं एकटं वाटत असेल ना? हा नाही काय एकटा, आता एवढी माणसं आहेत की. आहे तो एवढी माणसं, पण आपल्या हक्काचा माणूस नाही ना. हा हक्काचा काय, आता सगळी हक्काची माणसं आहेत एवढी आपली घराची. तसं नाही हो, पण जो माणूस जवळ असावा वाटतो तोच घरात नाही. अधिपती, कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो, तुम्ही कसं काय सहन करता हे सगळं? तुम्हाला किती त्रास होत असेल, तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, तरी पण तुम्ही स्वतःहून त्यांना हात धरून घराबाहेर काढलेत. समजू शकतोय आम्ही, पण आता काय करणार? जे काय झालंय त्यात त्यांचीच चूक आहे, नाही का? हो ते आहे, माहिती आहे मला. ते आहेच. आम्हाला बी माहित आहेत काही गोष्टी. म्हणजे तुमच्या तोंडून ऐकायच्या. काय काय म्हणाला, काय कळलं नाही. म्हणजे हेच की तुम्हाला त्यांची आठवण येत असणार, एकटं एकटं वाटत असणार. वाटतं का नाही? हा पण आता काय, तुम्हाला म्हणलं की आम्ही स्वीकारलंय आता एकदा ते. त्याचंच कौतुक वाटतंय. एवढ्या सहजासहजी कसं काय स्वीकारलं तुम्ही? ज्यांना बघितल्याशिवाय तुम्हाला एक क्षण पण चैन पडत नव्हती, ते आता एक क्षण पण तुमच्या समोर नाही. कसं काय सहन करता? कुठून आणता एवढं बळ? हा काय बळ असं काय, एकदा मनाला समजवलं की नाही सोपं जातंय सगळं. ते तर आहेच. सगळे मनाचेच खेळ असतात, पण तरी भेटावं असं वाटत असेलच ना त्यांना. खरं सांगा, आमच्यापासून काय लपवू नका. भेटावं असं वाटतं का नाही? वाटतंय तसं, पण काय? पण काय आमचा शब्द आडवा येतोय काय? पण काय आमचा शब्द आडवा येतोय काय? आडवा येतोय असं मी तसं कसं म्हणू? नाही, पण चंचीला घरात आणलं तेव्हा पण आमचा शब्द आड येत होताच की. तेव्हा कसं हुशारीने तोडगा काढला का नाही? मग आता यांच्या बाबतीत तुम्ही जर ठरवलं तर काहीतरी तोडगा काढू शकालच की. नाही नाही, ती गोष्ट वेगळी, ही वेगळी. नाही, वेगळी काही नाही, पण तुम्ही जर विचार केलात तर तुम्ही काहीतरी तोडगा काढू शकाल. काढला एखादा तोडगा आम्हाला न सांगता? नाही असं काय नाही. काय नाही, काय जेवण झालं काय तुमचं? जेवलो, पोट भरलंय आमचं. येतो. हा ही लक्षणं काही खरी नाहीत.
याआधी अधिपती असं कधीच वागले नाहीत. आमच्या तत्वांच्या विरोधात जाऊन त्यांनी पहिल्यांदा पाऊल उचललंय. आता काहीतरी करायलाच लागणार.